नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज मी केलं आहे कन्यापूजन. तर कन्यापूजनसाठी या छोट्या छोट्या मुली आल्या आहे. तर संध्याकाळच्या वेळेस ना आमच्या इथं मुलीच भेटत नाही. मग इथं अंगणवाडीमधून मी 7 मुली आणि 2 मुलं आले होते. एकच मुलगा येत होता, पण त्याबरोबर त्याच्या जोडीचा एक मुलगा अजून एक म्हणायचं मला पण यायचं, मग त्याला पण घेऊन आली. असे छोटे छोटे मुलं मस्त. आणि मी लेपन केलेलं होतं ना, तर लेपन सुकलेलं नव्हतं. मग म्हटलं चला प्रत्येक मुलीला आपण उचलून आणि मग मध्ये ठेवू, कारण ते लेपनचे पाय सर्व घरामध्ये लागतील हळदीचे. मग प्रत्येकाला उचलून मध्ये ठेवलं. सगळ्यांच्या चप्पल एक साईडला काढल्या आणि खूप मस्त नाचत होते, आनंदात होते आणि खूप भारी वाटत होतं त्यांना. आणि दरवेळेस माहिती आहे ना त्यांना मी इथं बोलवते जेवायला, आता खूप काही काही दिलं जातं. खूप मस्त वाटत होतं त्यांना. आल्यापासून चाललं होतं आमचे पाय धुणार आहे का, आमचे हळदी कुंकू लावणार आहे का, आमची पूजा करणार आहे का, आणि आम्हाला काय गिफ्ट देणार आहे, अशी बडबड चालली होती. मग सगळ्यांसाठी मी स्वयंपाक सकाळीच लवकर उठले आणि सगळं आवरलं. पुरणपोळ्या केल्या, खीर केली आणि सार भात, भजी कुरडई आणि मेथीची भाजी. सगळा स्वयंपाक करून झाल्यानंतर इथं अंगणवाडीत मुलींना घेण्यासाठी गेले. आल्यानंतर सगळ्यांचे पाय धुतले. पाय धुवून मस्त रुमालने कोरडे केले आणि त्या खूप असं एकमेकींकडे बघून अशा हसत होत्या, खूप भारी बोलत होत्या. आता आपल्यांना जय बाप्पा करायचा, आता आपल्यांना हळदी कुंकू लावायचं, खूप मस्त असं बोलत होते. मग सगळ्यांचे पाय धुतले आणि मस्त आता सगळ्यांना पण ताटं करून देणार आहे. तर जेवणासाठी ना त्या काही जास्त खात नाही, थोडंच केलेलं होतं मी. आणि त्यांना मस्त माझ्या हाताने सगळ्यांना मस्त पोटभर जेवायला देणार आहे मी आता. कारण कसं उष्टा टाकतात आणि मुलांचं कसं पाणी दिलं की लवकर पाणी पिऊन घेतात सारखं. मग पाण्याची ग्लास पण दिली नाही आणि मग सगळ्यांना मस्त ताटा करून देणार आहे. मी का कुमारिका जेवू घातलं आहे, तर आम्ही आत्ता कुलदेवीला गेलो होतो. तर तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलाच असेल. तर आमची जी कुलदेवी आहे ना, तर ती कुलदेवी कुमारिका होती. तर कुमारिका असल्यामुळे मग कुलदेवीला जाऊन आली की मी दरवर्षी आषाढ महिन्यात किंवा नवरात्रामध्ये किंवा कुलदेवीला जाऊन आल्यानंतर कुमारिका जेवू घालते. त्याचबरोबर एक सव्वासीन आणि 2 लहान छोटे छोटे मुलं, त्यांना पण जेवायला बोलवलं होतं. आणि जेवणं बघा कसे करता येते. यांना सांगितलं जे फिनिश करील ना, तर त्याला 2-2 कॅडबरी असं करून आणि त्यांचं ताटावरचं पूर्ण फिनिश केलं. त्यानंतर त्यांना गिफ्ट आणलेलं होतं, ते सर्व एका छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये पॅकिंग करून ठेवलं होतं. तर खूप छान मस्त ते दाखवत होते. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.